मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। लहान बाळ दगावल्याच्या रागातून मिरजेत हॉस्पिटलची तोडफोड, नातेवाईकांवर मेडिकल ॲक्टनुसार कठोर कारवाई करण्याची IMAची मागणी। मिरजेतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांच्या रुग्णालयात 1.5 वर्षाचे बाळ दगावले। डॉक्टर वेळेत उपचार केले नाहीत या रागातून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान आज शुक्रवारी 12 वाजण्याच्या सुमारास केले। तोडफोड मारहाणीचा प्रकार CCTVमध्ये कैद झाला आहे। 2010 मेडिकलनुसार कारवाई करण्याची मागणी डॉक्टर रविकांत पाटील यांनी केली आहे। मिरज शहरातील बालरोगतज्ञ डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये रात्री काही लोकांनी जमाव करून डॉक्टर आमनापुरे यांना मारहाण करून हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्य तसेच मालमत्तेची तोडफोड करून मोठे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे। हा सर्व प्रकार CCTVमध्ये कैद झाला आहे। 1 वर्षाच्या बालकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी हा प्रकार केल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या घटनेमुळे मिरज इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेचे डॉक्टरांनी निषेध करून संबंधितांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे धाव घेतली। नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, IMA अध्यक्ष। मिरज हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मेडिकल पंढरी म्हणून, आरोग्य पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे। कित्येक रुग्ण या पंढरीमध्ये रोज नित्यनेमाने आरोग्याच्या तक्रारीसाठी इथे येतात आणि आज डॉक्टर आमनापुरे यांच्यासारख्या अतिशय सिनियर पीडियाट्रिशियनच्या बरोबर अशा प्रकारची जी ही घटना घडती, अशा घटनेचा IMA मिरज म्हणून आम्ही सगळेजण या घटनेचा निषेध करतो आणि अशा प्रकारची घटना परत वारंवार ज्या घडत आहेत अशा घटनेचा पूर्णपणे IMA मिरज म्हणून आम्ही निषेध करतो आणि IMA म्हणून आमचा या सगळ्या गोष्टीला त्यांच्यावर होणारा जो हल्ला आहे, डॉक्टरांवर होणारे जे हल्ले आहेत, त्या हल्ले थांबले गेले पाहिजेत। त्या हल्ल्यांवर कायद्याने कारवाई झाली पाहिजे आणि जो एक कायदा आहे की डॉक्टरांवर जर हल्ला झाला तर 5 वर्ष नॉन बेलेबल वॉरंट आहे आणि 5 वर्ष अरेस्ट आहे आणि हा कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि आत्ताच्या आत्ता याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी IMA मिरज म्हणून आमची मागणी आहे। आणि याच्यासाठी जे काही करावं लागेल, जे काही आंदोलन करावं लागेल, त्यासाठी डॉक्टर लोक पूर्ण IMA रस्त्यावर उतरण्यासाठी सुद्धा तयार आहे।